हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्हा शिवसेनेतर्फे वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्यात वेगवेगळे कार्यक्रम राबवून बाळासाहेबांच्या विचाराचा जागर करण्यात येणार आहे. महोत्सवाची सुरुवात कोल्हापूर शहरात 100 फुटी भव्य पोस्टर उभारून होणार असून या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील विविध टप्पे, जुने फोटो, सामाजिक कार्य व हिंदुत्वासाठी दिलेला लढा यांचा आढावा सादर केला जाणार आहे. या पोस्टरचे उद्घाटन आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते होणार आहे. शताब्दी वर्षानिमित्त लाठीकाठी, दानपट्टा, तलवारबाजी, घोडेस्वारी व महिलांच्या संरक्षणाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच बाळासाहेबांच्या आवडीचा विषय असलेल्या व्यंग्यचित्र स्पर्धा, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, राजकीय घडामोडीवर चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे. याचबरोबर 100 ज्येष्ठ जोडप्यांचा सत्कार, भव्य रक्तदान शिबिरे आणि बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात येण्याची माहिती आज जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सुरुवात करत आहोत. येत्या 2 तारखेला वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जुन्या आठवणी, त्यांनी केलेले राजकारण, समाजकारण, अर्थकारण असेल, कशा पद्धतीनं काय घडामोडी घडल्या, त्यांच्या जीवनामध्ये कशा कलाटणी मिळल्या, अगदी सर्वसामान्य परिवारातील एक लेखक, व्यंगचित्रकार ते शिवसेना महाराष्ट्र राज्याच्या तख्तावर नेऊन बसवेपर्यंत त्यांच्या राजकीय घडामोडी, कोणकोणते पदाधिकारी, अगदी फिल्म इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्यांनी दिलेली जडणघडण, ह्या सगळ्याचं चित्रीकरण, थोडक्यात म्हणजे त्यांच्या आयुष्याचं संपूर्ण चित्रीकरण त्या बोर्डाच्या द्वारे आम्ही सादर करत आहोत. त्या सदर बोर्डाचं उद्घाटन सन्माननीय आमदार सुनीलजी प्रभू साहेबांच्या उपस्थितीत होणार आहे, त्यांच्या हस्ते होणार आहे. 10 तारखेला युद्ध कला, क्रीडा, महिला सबलीकरण, हॉर्स रायडिंग असेल, रायफल शूटिंग असेल, याची सुरुवात होईल. त्याचबरोबरीला वेगवेगळ्या ठिकाणी व्यंगचित्र स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भाषणाच्या स्पर्धा, वक्तृत्व कसं करावं या संदर्भात जे काय मार्गदर्शक येतील त्यांचे ते कार्यक्रम आणि सांगता समारंभ म्हणण्यापेक्षा सांगता समारंभ मला वाटते नोव्हेंबर डिसेंबर ह्या दरम्यान होईल कदाचित, वेळ आहे त्याला, कारण हा कार्यक्रम अखंड वर्षभर राबवावा अशी उद्धवजींची संकल्पना आहे. तर ह्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही हळूहळू वेगवेगळे कार्यक्रम किंवा उपक्रम किंवा जनजागरण आम्ही जनतेच्या समोर घेऊन उपस्थित राहणार आहोत. जून महिना सुरुवात व्हायच्या अगोदर, पावसाळ्याच्या सुरुवातीच्या अगोदर अगदी ठाकरे परिवाराचं चित्रीकरण पोस्टरद्वारे चांगल्या पद्धतीची रॅली, बाईक रॅली राजारामपुरीतून आम्ही सुरुवात करत आहोत. त्यामधून देखील जनजागरण झालं पाहिजे. ठाकरे परिवाराचं योगदान या महाराष्ट्र राज्याला, कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा उजळणीच्या मार्फत आम्ही देऊ इच्छितो. असे विविध उपक्रम, रक्तदान शिबिर असेल, अशा बऱ्याचशाच घडामोडी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. शिवसेना सत्तेत जरी नसली तरी शिवसेना सत्तेत नसताना काय करू शकते हा यामागचा फार मोठा उद्देश असेल. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.